माही कशाचं झाड आहे आणि काय येतंय लावत तुम्ही? तुला माहितीच नाही का तुझ्याच रानात झाड आहे ती? काय माहिती मला आता? कायचं झाड आहे माहित नाही का तुला? नाही. अगं बाई, हे झाड आपल्या इकडे कुठंच बघायला भेटत नाही. होय, कशाचं आहे? ही मवाचं झाड आहे. महू महू म्हणते त्याला, महू. मऊ. महू, हा. ह्याच्यापासून मेन पदार्थ ह्याचा तयार होतं. ह्याची दारू तयार होती, ओरिजिनल गावरान दारू. मावाची दारू म्हणते त्याला, मावाचं. हे बघ झाड, याला कसे फळं लागते, गोड किती लागले, गोसाची गोस. मग खरंच की हो. बघ कशा गोष्ट लागली ठेव, किती गोष्ट लागली ह्याला. ह्याचे फुलं गळते ते असे फुलं. हे फुलं बघितले बघू का? द्या फुलं. हे असे फुलं गळते त्याचे. हं. हे फुलं गोळा करून ठेवायचे, वाळू घालायचे, हं. पुण्याची भट्टी करून याची दारू तयार करते. मग दारूचं झाड तुम्ही शेतात लावलं का नाही? दारू तुला लागत आहे आपलं दारू पाहिजे. आता दारू बनवत असतोय, ही दारूसाठीच नाही तर आयुर्वेदिक दृष्ट्या लय महत्वाचं झाड आहे, माहितीये का? होय. याचे फुलं वाळू घालायचे, वर्षभर दररोज सकाळी अनवश्य पोटी 5 फुलं खायचे याचे. काय होतंय त्यांना? त्यानं शुगर तुम्हाला एकदम कंट्रोल मध्ये येते. तुमची शुगर शुगर साठी असते का? शुगर साठी रामबाण हिला म्हणजे देवानं वरदान दिलं ही म्हणा शुगरच्या लोकांसाठी. होय, मग भारीच आहे की. हा, लय भारी आहे. काय मी बघ टोपलं गोळा करून ठेवले. होय, बघू द्या. सकाळ सकाळ येऊन मी तीच काम करतोय. टोपलं वर झाले माझे बाबा. आता ह्याची दारू काढत असतो मी. होय, दारू हा, काढायचं. मला पहिला दारू काढा लागते. मला प्यायला. काढा झाला आणि आज कसं याचला ना एवढा कसा उशीर लावला बरं, कोणी तुडीले बिडीले. सडा बघ किती आहे इकडं. खरंच किंवा केवढे मोठे फुलं पडले तर. होय ना ग, मला अगं लय भारी असते. नशा बिशा चढन मला. नशा नाही, इकडे तुला धावतो. हे बघ, हे बघ, ही अशी फुलं असते. हं. हे बघ, ही लय मासाळ असते. सेम दारू सारखं गुळछाट गुळछाट लागत. हे की होय. असं खायचं असते. नुसती दारू गुळछाट नशा चढत नाही. निवड दारू हे ओरिजिनल दारू असते. जुन्या काळातल्या लोकांची ओरिजिनल नॅचरल दारू आहे आणि हेल्दी आहे. याचा फुलं इचून तुला ठेवा खायचं नका बाबा मला. का भेटत नाही तर आपल्या भागात कुठं ही झाडं माहिती आहे कुठं? मोठमोठ्या ह्याच्यामध्ये जंगलामधली झाडं येते ते आदिवासी भागामध्ये. तिकडं आपल्याकडे कुठं दिसत नाही झाड. इथं कसं काय लावला होता मग? ही झाडीमध्ये गेली ते अण्णा हा. लहानपणी झाडीमध्ये कामाला जात होते, तिकडून रोप आणलं होतं एक. हा. इथं कुठंही भेटणार नाही आपल्याकडे तुला हे झाड होय. भावाचं. हा, बरं तोडलं नाही माय, बरं राखून ठेवलंय, पाळलंय तुला चांगलं. लय दिवसाचं झाड आहे ती. किती फुलं पडले तू. उन्हाळ्यातच पडतात का हो ह्याला फुलं? उन्हाळ्यातच लागत आहे त्याला. हं. भर उन्हाळ्यात असते त्याला फुलं. बघ किती फुलं आहे. बघ तो दररोज सडा होता एवढा. याचा इचून ठेवा म्हणजे दारू होती या बापलेकाला प्यायला. हा, दारूसाठी आहे. हम्म. आता शुगरसाठी खातात मी, दारूसाठी. हो, तुम्हाला तर तेवढं चेड हाया. एवढंच वेळ आहे का? याचा पट्या कुणी नेत नाही का? आता ज्याला माहिती आहे ते नेत नाही का? काही लोकांना माहिती असते, काही लोकांना माहितीच नाही नेमकं हाय काय झाड आहे. हाय का नाही? नाही तर ठेवलेच नसते एवढे आता फुलं. माहिती असतं तर तुलाच नसतं. हे आपल्या भागात येत नाही का झाडी? हम्म. आपल्या भागात कुठंच बघायला भेटत नाही तुला झाडी. मी बी नाही, मी आताच बघितलंय, मला बी नव्हतं माहिती. दररोज मी आलेले अनुष्य कुठे 5 फुलं खातो याचे. होय. ताजे ताजे खाली पडलेले एकदम रसाळ. एवढे रसाळ असते तो लय रसाळ भारी. किती किती चांगले टवटवीत दिसायले तर. नुसते गोष्ट लागत येतं. हम्म. लय पडते तरी रात्री मी खाली 10 वारा. हो बघा की, हो का, नुसते सगळे फुलंच फुलं आहेत. रात्री लय दारावर मोठं. होतो हम्म. तेव्हा खालीच मी लय. दारे धरले का रात्री? रात्रभर होतो राहणार बाई, दिसला का पाणी दिलेलं उसाला तुला? मग हिरीत पाणी ठेवलं का नाही दुसऱ्याला? कोणाला दुसऱ्याला द्यायचं पाणी? झाले का? झालं आता. एवढं दररोज एवढे पडत आहे, टोपलं भरलं तिकडे. कुणाला द्यायचं नाही तर माहिती झालं का घेऊन जाते ना सगळे. कोणाला तर माहिती नाही, ही कोणाला अवेअरनेस नाही. ही बघ कवडाला फुल आहे, एवढं रसाळ आहे. लय भारी आहे रस, कसला भारी रस आहे. हम्म. लय भारी फुल आहे. किती बी खाऊच वाटते ते. इकायचे मग इकले असतं किती हे होते ना पैसे. आपल्या इकडं आपल्या भागात विकत नाही ती. कस काय? जिकडं जंगलाचा एरिया आहे का तिकडे लोकांचा व्यवसाय आहे, माहिती आहे का? अहो, आता आपल्या इकडे माहिती झाल्यावर शुगरला खातेत म्हणल्यावर घेतील की लोक. नाही, इकडे माहितीच नाही कोणाला काही. माहिती करावं लागते व.
कशाला माहिती करा मग आपले ठेवणारच नाही. आता आपल्याच घरी शुगरचे माणसं आहेत. ते बी आहे. माहिती झाली सगळे घेऊन जातील की. कशातून फुल निघत आहे व हे? काय असत्या ती बघ गोष्ट कशी अर पडला का दादा चिकला दादू पप्पाला फुलं येच लागा माहिती का? बघा पप्पा फुलं गोळा करायला एवढे आताच आणखीन लय पडते एवढं टोपलं भरतंय. मला लय मोठे झालेत किंवा ह्याला आणखीन किती कवडाले घोस लागलेत बघा बरं. हो का? हा लय लागलेत गोष्ट त्याला. हो का? बघा गोष्ट कुठे गेले? हो का? दिसत नाही. हो का? कवडाले घोस नुसते गोष्ट लागते. हो का? बघा किती फुलं होते ह्याचे. सगळे घोसच घोस. ह्या घोसातून फुल येते का? हो फुले येते ते दाखवत तुला फुले. दाखव. आता नाही फुलं ते रात्री फुलत फुलं आहे इथून निघत. एका रात्रीमध्ये मोठं होतं फुलत पडत लगेच. होय लय येतं. ह्याच्यातून निघत आहे. त्याच्यातून निघत. हो खरंच किंवा. तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. तर ही बघा आपल्या इकडे आगळं वेगळं झाड आपल्या भागात या बीड जिल्ह्यामध्ये कुठं बघायला भेटत नाही. हे फक्त जंगलाच्या मोठं जे जंगल असते का त्या ठिकाणी बघायला भेटतं. हे आहे मावाचं झाड. तर आपण असे फुलं दाखवू शकता तुम्ही मावाचं झाड. तर आपण असे दररोज आहे ना असे त्याचे फुलं गोळा करून ठेवतो. ह्या फुलाचं आयुर्वेदिक एवढं महत्त्व आहे आणि ह्याची ओरिजिनल दारू ह्याची खरी जुन्या काळातील लोक ही वरती ह्या फुलांची ओरिजिनल दारू तयार होत होती. तर ह्याचे दुसरे बी आयुर्वेदिक भरपूर उपाय आहे त्याच्यावरती. आणि ही शुगरसाठी सगळ्यात भारी आहे. तुम्हाला जरी कुठं झाड भेटलं काय झालं त्याची फुलं गोळा करून ठेवा आवर्जून. वर्षभर त्या शुगरच्या माणसाला त्या शुगरच्या माणसाला द्यायला खायला. तुम्ही शुगर लगेच कंट्रोलमध्ये महिन्यामध्ये कंट्रोल. बघा आपल्याकडे आपण लहानपणी आपल्या वडिलांनी जंगलामध्ये तिथं झाडी म्हणून आणलेले लांबून आलेले आहे. आता फुलं मस्त लागतात. दररोज आपण एवढे गोळा करत होतो. तर आता ज्यावेळेस आपल्याला हे करायचं आहे त्याची ज्यावेळेस आपण दारू तयार करू त्यावेळेस तुम्हाला नक्की ब्लॉक बनवून त्याचा टाकू आपण. एवढं बघू शकतो तुम्ही. बघा माणसं दाखव एकदा झाड आपण.